नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अॅनालायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अॅनालायझरचं ॲप डाउनलोड करा. तमिळनाडूमध्ये अभिनेते विजय यांची जी रॅली, त्यांचा जो पक्ष आहे तमिलिगा वेत्री कझगम TVK, त्याच्यावरती जाणीवपूर्वक म्हणजे त्या ठिकाणचं वीज प्रवाह खंडित करणे, त्याच्या ठिकाणी वीज असू नये, दगडफेक करणे, असं ठरून सरकारने केलं असा त्यांनी आरोप केला. त्याच्यातला राजकीय भाग आपण समजू शकतो. आता CBI त्याचा तपास व्हावा अशी मागणी केलेली, हे सगळ्या गोष्टी ठरलेल्या. मी जो एक मूळ प्रश्न तुमच्या समोर ठेवतो आणि जो वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये तशाला तसा लागू पडतो, हे एक दुर्दैव. अगदी मराठवाड्यातला इतका मोठा दुष्काळ, ओला दुष्काळ असो, सगळं पाण्याखाली जाणं असो, शहरी भागामध्ये पाणी साचणं असो, त्याच्यामध्ये आपण सर्वसामान्य नागरिक कसे जबाबदार आहेत. कर्नाटकामध्ये यापूर्वी बेंगलोरला क्रिकेटचा विश्वकरंडक जिंकल्याच्या नंतर तो कार्यक्रम झाला होता आणि त्या निमित्तानं त्या स्टेडियमवरती जी चेंगराचेंगरी झाली, त्याच्यातही 30च्या जवळपास लोक मिळाले. आता ही संख्या 40. ह्याच्यातलं राजकीय खरं खोटं कोणी केलं, ठरून केलं, नाही केलं, आत्ता निवडणुका तोंडावरती आहेत म्हणून कसं होतं आहे, यांना कोणाचा पाठिंबा आहे, फूस आहे, हे DMKच्या विरोधातले आहेत, भाजपच्या बाजूने आहेत, किंवा भाजपच्या विरोधातले DMKच्या बाजूने चालत राहील. मला तुम्हा सर्वसामान्य लोकांना आवर्जून हा प्रश्न विचारायचा की काही ठिकाणी आपण गर्दी का करतो, अनावश्यक गर्दी का करतो. आताची ही गोष्ट आहे की ह्याच्यामध्ये लोक कशासाठी असे वेड्यासारखे चाललेत. त्या क्रिकेटचं पण 30 बोंब आहे, या ठिकाणची 30 बोंब आहे, कितीतरी ठिकाणी अगदी त्या मांढर देवीच्या यात्रेतली बोंब आहे, मुंबईला त्या रेल्वेच्या पुलावरती बोंब झालेली, किंवा आत्ता दिल्लीला या सगळ्या महाकुंभमेळ्याच्या वेळेस ती ट्रेन इकडं जाऊन त्या प्लॅटफॉर्मवरती गेली आणि अचानक लोक तिकडे धावत सुटले आणि 19 लोकांचा मृत्यू झाला. हे काय चाललंय. कुठल्याही अशा परिस्थितीमध्ये वेड्यासारखे लोक असे सैरावैरा धावत सुटतात आणि इतकी प्रचंड मोठी, म्हणजे 140 कोटीचा हा देश आहे. आमचा एक मित्र तर गमतीनं म्हणतो की भारतात काहीच करायची गरज नाही, JCB जरी लावला तरी ते पाहायला 150-200 रिकाम टेकडे लोक उभे राहतात. ही काय मानसिकता आहे आपली. ह्याचं मूळ तुम्हाला आत्ता उद्या समजा ह्याचा तपास केला आणि खरंच कोण गुन्हेगार आहेत, राजकीय दृष्ट्या कोणी काय केलं कळेलही, त्यानं काहीच फायदा नाही. पुन्हा दुसऱ्या कुठेतरी गावामध्ये होतं, पुन्हा तिसरीकडे कुठेतरी होतं. प्रत्येक ठिकाणी आपल्या असं लक्षात येतं की गर्दी जमा झालेली, गर्दी जमा केलेली आहे आणि ती गर्दी कुठल्या तरी कारणानं हाताबाहेर जातीये, तिची मानसिकता सगळी बदलून जातीये. म्हणजे हे जे मास हिस्टेरिया असा जो शब्द आहे ना, की वेड्यासारखं लोक एकच काहीतरी करायला. इथं तरी जीव गेल्यामुळे आपल्याला त्याचं एक गांभीर्य लगेच लक्षात येतं. पण अशा कितीतरी घटना आहेत, जीव तर काही जात नाही कोणाची किंवा जखमी कोणी होत नाही, पण ह्या अशा झुंडशाहीमुळं कितीतरी विषय कारण नसताना म्हणजे आपली मानसिकता अशी होऊन बसलेली आहे. याच महाराष्ट्रामध्ये एक काळ तुम्हाला आठवत असेल की गणपती दूध कसा पितो. मनोहर जोशी मुख्यमंत्री होते, त्यांना विचारलं तर ते सांगायला गणपती दूध पितो. गणपती कसा दूध पिईल. पण एकदा समूहाची मानसिकता अशी बनली, मास हिस्टेरिया, की सगळे पागल होऊन जातात, सगळे त्याच्या पाठीमागे वेड्यासारखे लागतात. काही त्यांना सुधरत नाही, पुढचा काही विचार करत नाही. हा एक फार मोठा दोष आपल्याकडे होऊन बसलेला आहे आणि ज्याची मग सगळ्यात वाईट परिणती म्हणजे हे असं 40 लोक मरणे. एरवी आपल्याला हे दिसत नाही, खरं तर हे प्रत्यक्षामध्ये कुठे चालू आहे, कुठे वेड्यासारखी गर्दी. अगदी एखाद्या ठिकाणी सेल लागलेला आहे की हे लोकांनी गर्दी केलेली. ही गर्दी कशासाठी व्हायला लागली. कुठल्याही गोष्टीच्या पाठीमागं विचार न करता पळणे. अगदी एक काळ तर असा होता आपल्याकडे, त्या चित्रपटाचं नवीन शो, नवीन पिक्चरसाठी ब्लॅकमेल व्हायचं, ते तिकीट तिचा जे मारामाऱ्यानं गर्दी व्हायची. आम्हाला फार चांगलं आठवतं, आम्ही लहान असताना ते एखादा नवीन पिक्चर आला, फर्स्ट डे फर्स्ट शो, त्या 1-2 दिवसामध्ये इतक्या धिंगाणा व्हायचा नुसता सगळा. मग नंतरच्या काळामध्ये तंत्रज्ञान सुधारलं, ते एक चित्रपट वेगवेगळ्या ठिकाणी एकाच वेळेस रुजू करणं शक्य झालं. शांतपणे लोक तिकीट काढून आत जाऊन बघायला लागले. पिक्चर चालला तरी व्यवस्थित शांतपणे चाललाय, बुडाला तर बुडाला, ती गोष्ट वेगळी. हे जे काही चालू आहे ना, किंवा रेल्वेमधली गर्दी आहे, विशेषतः मुंबईच्या लोकलमध्ये तर प्रत्यक्ष समजा ठीक आहे जीवितहानी रोज होते असं नाही, पण किती गर्दी. आणि काही वेळा याच्यामध्ये एक गर्दीचा जो भाग असतो अपरिहार्य असतं, मजबुरी असते, मी समजू शकतो. काहीतरी पोट पाण्याचे अतिशय गंभीर असे प्रश्न आहेत, त्यावेळेस केलेली गर्दी मी समजू शकतो. आणि त्या गर्दीतून दुर्दैवानं काही निष्पन्न झालेलंही आपण अपघात म्हणून मान्य तरी करू. पण आता ह्या विजयच्या सभेतली गर्दी असो किंवा बेंगलोरमधली ती गर्दी असो क्रिकेटची, ही कशा काय मजबुरी आहे का कोणाची.
क्रिकेट काय किंवा ही राजकीय सभा काय पोट पाण्याचा प्रश्न आहे का? जेणेकरून लोकांनी इतकं हे करा, महाकुंभ मेळ्याला तुम्हाला जायचंय म्हणून दिल्लीच्या स्टेशनला तुम्ही उभे आहात आणि ती रेल्वे इकडून तिकडे येते, काय पोट पाण्याचा प्रश्न आहे का तो? हे लोक इकडे तिकडे पळायला लागले सैरा वैरा. म्हणजे काय चाललंय? ज्या ठिकाणी अतिशय वाईट अशी परिस्थिती आहे त्या ठिकाणी जर लोकांनी असं काही केलं तर आपण निदान समजून तरी घेता येऊ शकेल. पण जिथे तुम्हाला ते काय तुमच्या जीवनावश्यक अशी गोष्ट नाहीये ती, अशा ठिकाणी सुद्धा तुम्ही वेड्यासारखी गर्दी करता. किंवा हेच कशाला, मी म्हणजे ही तर फार मोठे काय म्हणता येईल टोकाची उदाहरण झाली. मी तुम्हाला साधं उदाहरण सांगतो. पर्यटन या विषयात मी काम करतोय. 2 दिवसापूर्वी जागतिक पर्यटन दिवस होता, शनिवारी 27 सप्टेंबर हा जागतिक पर्यटन दिवस. मी तुम्हाला सांगतो की अशी जी अतिशय काय म्हणता येईल त्याला लोकप्रिय अशी जी काही पर्यटन स्थळ आहे तिथे इतके लोक गर्दी करतात विनाकारण. त्यांना जर आपण विचारलं की तुम्ही काय पाहिलं तिथलं, तुम्हाला काय माहिती, तर काही सांगता येत नाही. फक्त बाकीचे म्हणतात पण आपण पण तिथं जायचं, आपण पण तिथं गर्दी करायची. एक प्रयोग आम्ही नुकताच केला. या छत्रपती संभाजीनगरच्या जवळ जागतिक वारसा स्थळ म्हणून ज्याला मान्यता मिळाली वर्ल्ड युनेस्कोनी दिलेली, ते वेरूळ आहे. वेरूळमधलं 16 नंबरचं कैलास लेणं आहे. त्या कैलास लेण्यावरती एक आमचं हेरिटेज वॉक, बागेचा अभ्यास आणि हे चालू असताना तिच्यातली काही शिल्प, तसंच त्याला जोडून असलेल्या इतर लेण्यांमधली काही शिल्प, त्याची माहिती, त्याच्याबद्दलची दिग टाकली. आमच्या बरोबर आलेले आणि नंतर ती माहिती प्रत्यक्ष सोशल मीडिया टाकले. कितीतरी जणांनी विचारले हे कुठे आहे, आम्ही पण वेरूळला गेलो होतो पण आम्हाला माहितीच नाही. का? तर आम्ही झुंडीचा एक भाग म्हणून जातो, काहीतरी असं घाई गडबडीमध्ये बघतो. आता इथं तर काही कुठे जीवितहानी झालेली नाहीये, काही कोणाच्या जीवन मरणाचा प्रश्न नाहीये, पण ती झुंडीची मानसिकता काही समजूनच घ्यायचं नाही. प्रत्येक गोष्टीच्या बाबतीमध्ये आपण असं करून टाकलेलं आहे. सांस्कृतिक कार्यक्रमात मी इथे काम करतो, काही संस्थांचे मी कार्यक्रम बघतो, नुसती झुंड मंचावरती गर्दी करून टाकलेली आहे, लाईट लावून ठेवलेली आहेत, वाद्यांचा सगळा धांगडधिंगा घालून टाकलेला आहे, तिथं धूर असा सोडलेला आहे, वेगवेगळे लाईट असे सतत अस्वस्थता, म्हणजे ते लाईट असे फिरत आहेत, लोकही असे काहीतरी येऊन बसले. काय शांतता, सुकून, एकदम शांत असं जे काही आपण म्हणतो पाहिजे ते काहीच नाही. एकदम सतत काही ना काहीतरी असं वेगळं चालू आहे. ह्याच्या सगळ्याची परिणती म्हणजे अगदी शाळांपासून तुम्हाला मी सांगतो. हे सगळे झुंडीनं काही एका ठराविक शाळांमध्ये प्रवेशासाठी गर्दी करायची, मारामाऱ्या करायच्या, कुठेतरी फार लांब पाठवायचे पोरांना, पण तिथं त्याच्यापेक्षा आपल्या जवळची तुलनेनं साधी असलेली पण त्या पोराला जाणं येणं सोपं असेल आणि ते निदान आनंददायी तिथं राहू शकेल असं पण विचार होईल. त्याच्यामुळे आत्ताची ही जी झुंडीची जी मानसिकता होऊन बसलेली आहे ती कुठल्याही क्षेत्रामध्ये प्रत्यक्ष इतकी मोठी जीवितहानी हो किंवा न होता फक्त मानसिक दृष्ट्या कुठली हानी हो सारखंच आहे. दिसताना ह्याचं गांभीर्य दिसतं, आपण चर्चा करतो, आयोग नेमले जातात, शिक्षा होती, त्याची कोणाला तरी बातम्या होतात, राजकीय फायदे तोटे होत राहतात आणि या बाकीच्या छोट्या छोट्या मी गोष्टी सांगेल त्याचे परिणाम डायरेक्ट दिसत नाहीत. पण त्या सगळ्या भयानक परिस्थितीच्या मुळाशी ही आपल्या बारीक बारीक गोष्टीतली झुंडीची मानसिकता आहे की आपण विचार न करता एखाद्याच्या पाठीमागं जात राहतो. जुनं जाऊ द्या, आपल्या स्वातंत्र्याला 80 वर्ष व्हायला लागले. स्वातंत्र्याचा सहस्त्रचंद्र दर्शन म्हणतो आपण 81 वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर, तो आता येतो आहे. आणि त्या काळामध्ये सुद्धा आपल्याला इतकं पण गांभीर्य उरलेलं नाहीये की बाबा किमान विचार करा, आवश्यक असेल त्याच ठिकाणी जा, कारण नसताना कुठे गर्दी करणं हे या सगळ्याच्या मुळाशी विचार न करता. आणि इथेच आपण आपल्या परंपरेच्या विरोधात चाललेलो आहोत. आपली परंपरा तुकाराम महाराजांनी इतक्या सुंदर शब्दात लिहिले, सत्य असत्याशी मन केले ग्वाही. तुमच्या मनाशी काय ते पहिले हे करा. मानी येले नाही बहुमता. बाकीचे सगळे म्हणतात म्हणून मी मान्य करेल असं नाही. बहुमत म्हणजे खूप जणांचं मत असं जसं आहे तसंच बहुमत म्हणजे इतर मत. कोणी काही म्हणो, तुमच्या मनाला काय पटतं आहे, तुमचा अंतरात्मा तुम्हाला काय सांगतो आहे. म्हणून सत्य असत्याशी मन केले ग्वाही, मानी येले नाही बहुमता. तुकाराम महाराजांची इतका जरी एक अभंग जरी तुम्ही नीट आत्मसात केला ना, तरी अशा गर्दीमुळे होणारे हे जे सगळे अपघात आहेत ना, हे तरी निदान आपल्याला टाळता येतील. इथेच थांबूया. धन्यवाद.